नमस्कार मंडळी, माय व्हेज रेसिपीजमध्ये मी रश्मी तुमचं खूप स्वागत करते। तर बाहेर पडतोय मुसळधार पाऊस आणि अशा पावसामध्ये मला नेहमीच इच्छा होते गरमागरम सूप प्यायची, जे टेस्टी पण असेल आणि हेल्दी पण। तर आज मी करणार आहे टोमॅटो आणि गाजर असं मिक्स सूप। हे सूप डायबेटिक फ्रेंडली सुद्धा आहे। माझ्या आधीच्या काही डायबेटिक फ्रेंडली रेसिपीजना तुम्ही छान रिस्पॉन्स दिलेलात। तर आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इथे गाजर, टोमॅटो, एक छोटा कांदा आणि काही मटार घेतलेले आहेत। तर गाजर, टोमॅटो आणि कांदा छान बारीक चिरून घ्यायचे आहेत, हे बघा। आणि त्यात मी थोडासा मटार घातलेले आहेत सूपला घट्टपणा येण्यासाठी, आणि थोडीशी कोथिंबीर घालायची छान वास लागण्यासाठी सूपला। तर हे या सगळ्या भाज्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत आणि त्यात मी भाज्या बुडेल इतकं पाणी घातलंय आणि या सगळ्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या करायच्या आहेत। भाज्या आपल्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत। तर हे बघा, मी इथे आता 3 शिट्ट्या करते। भाज्या आपल्या छान एकदम मऊसूत शिजलेल्या आहेत, मी चेक करते। तर गाजर, मटार हे आपलं छान शिजलेलं आहे। तर मंडळी, हे सूप हेल्दी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर डायबेटिक फ्रेंडली सुद्धा आहे। ज्यांना डायबिटीज आहे ती लोकंसुद्धा हे सूप पिऊ शकतात। फक्त त्यात तुम्ही साखर ॲड करू नका। तर या शिजलेल्या भाज्या व्यवस्थित गार होऊन द्यायच्या आहेत आणि ते आता आपल्याला त्या भाज्यांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची आहे। त्या भाज्या गार झाल्यावर मी त्या मिक्सरच्या भांड्यात घालते आणि त्याच्याबरोबर त्याचं पाणी घालायचं नाही आहे। कमीत कमी पेस्ट करताना पाणी घालायचं आहे, पण ते पाणी मी वेगळ्या भांड्यात काढून ठेवलं आहे। ते पाणी मी फेकणार नाही आहे, ते मी नंतर यूज करणार आहे। तर हे बघा, बारीक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची पेस्ट केलेली आहे। एकीकडे मी पॅन गरम करत ठेवलेला, त्यात मी थोडंसं बटर टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मी हे काही खडे मसाले टाकणार आहे। तमालपत्र, 1-2 दालचिनी, 2 लवंगा आणि 2 काळी मिरी। त्याची एकदम सुंदर टेस्ट लागते सूपामध्ये। तर इथे मी बटर घेतले, ते थोडंसं गरम केलं आणि मी लगेच गॅस बंद केला, म्हणजे बटर जळणार नाही। आणि त्यात सगळे खडे मसाले टाकले, ते व्यवस्थित छान परतून घेतले, म्हणजे त्याचा स्वाद उतरेल। आणि ही जी भाज्यांची पेस्ट केलेली ती ह्याच्यात घातली आहे आणि मला जेवढं गरजेचं वाटतं तेवढं मी ह्यात पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी मिक्स केलेलं आहे। इथे मिक्सरच्या भांड्याला जी पेस्ट लागलेली ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे आणि जे आपलं भाज्या शिजवताना पाणी उरलेलं तेच पाणी मी यात घातलं आहे भांड्यामध्ये आणि ते भांडं क्लीन करून घेतलं आहे। आणि पुढे या सुपामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे, काळी मिरी पावडर घालणार आहे। तुम्हाला हवे तर तुम्ही थोडंसं लाल तिखट, धनाजिरा पावडर घालू शकता, मी घातलेली नाही आहे। तर काळी मिरी पावडर घातल्यावर छान व्यवस्थित मिक्स करायचं, ह्याची छान एकदम टेस्ट लागते मिरी पावडरची। आता हे सूप मी छानपैकी उकळून देणार आहे आणि मग गॅस बंद करून त्याच्यावर 10 मिनटं झाकण ठेवणार आहे, म्हणजे आतमध्ये आपण जे मसाले टाकलेत त्याची टेस्ट आणि भाज्यांची टेस्ट छान त्याच्यामध्ये मुरेल। आणि मग गरमागरम हे असं मी सूप पीत बसणार आहे या पावसामध्ये। तर मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। मी आधी 2 अजून वेगळ्या प्रकारचे सूप जे टाकलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते व्हिडिओ नक्की बघा। लाईक, शेअर and subscribe to my veg recipes. Keep watching my channel. Thank you.